रविवार, आज्ञाचक्राला सक्षम करण्याचा आजचा दिवस. आज्ञाचक्र दोन भोयांच्या मध्ये जे आहे पवित्र आत्म्याशी संबंधित, त्याचबरोबर सगळ्या गुरूंशी संबंधित. रेकी गुरूंचे मनापासून आभार मानून आपले आध्यात्मिक गुरु त्यांचं स्मरण करून या चक्रावर आपण रेकीची साधना करतो. आज्ञाचक्र याच्यामध्ये जर काही अडथळे असतील, म्हणजे आज्ञाचक्रामधील सूक्ष्म अवयव, ग्रंथी याच्या संदर्भात जर आपल्याला काही त्रास होत असेल, भविष्यातील सातत्याने चिंता, नैराश्य, तर त्यावेळेस आज्ञाचक्राची जेव्हा आपण सातत्याने साधना करतो, हे सगळे अडथळे दूर होऊन पवित्र आत्म्याचे जेव्हा आपण सातत्याने आभार मानतो, परमतत्वाशी एकरूप होण्यासाठी ही साधना खूप उपयोगी पडते. इथे कल्पनेमधून आपण फक्त 2 पाकळ्यांचे गर्द निळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो. 2 पाकळ्या, एक पाकळी आहे आपल्या स्वतःशी संबंधित आणि दुसरी पाकळी पवित्र आत्म्याशी संबंधित. जेव्हा आपण सातत्याने हे स्वीकारतो की आपण एक पवित्र आत्मा आहोत, या योनीमध्ये फक्त आपण मनुष्यरूपी वस्त्र धारण केलेले आहे, निरपेक्ष आणि निस्वार्थी भावना आपली दृढ व्हायला लागते आणि आपल्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळतातच. प्रत्येक क्षणाला आभार मानायचे, पवित्र आत्म्याचे, रेकी गुरूंचे, आपल्या आध्यात्मिक गुरूंचे. पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, ज्याचा संबंध आहे शरीरामधल्या सप्तचक्रांशी, बाकी इतर चक्रांशी. जेव्हा सातत्याने आपण या चक्रावर रेकीची साधना करतो, आंतरिक शक्ती वाढवून विविध शरीरामध्ये जर काही अडथळे असतील तर ते दूर होण्यासाठी मदत होते. छोट्या छोट्या आजारांपासून आपण एकदम लांब राहायला लागतो. कमीत कमी औषधे आपल्याला लागतात आणि त्या परमतत्वाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला मदत होते. या पंचतत्वांवर आधारित आहे हे शरीरशास्त्र. पंचतत्व जेव्हा त्याच्यामधले अडथळे दूर होतात, त्याच्यावर आधारित असलेला पंचकोश म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला व्हायला लागते, आणि आनंदमय कोश ज्याचा संबंध आहे अध्यात्माशी. खऱ्या अर्थाने आपण अध्यात्माची ओढ आपल्याला लागते. विविध क्षेत्रांच्या भेटी तर आपल्याला होतात, प्रेक्षणीय स्थळांच्या भेटी होतात, आणि जात संप्रदाय याच्या पलीकडे आपण विचार करायला लागतो. असे हे महत्त्वाचे आज्ञाचक्र विविध गोष्टींचे ज्ञान आपल्याला ते घडण्या अगोदर आधीच व्हायला लागते, ज्याला आपण टेलिपॅथी म्हणतो, इंट्युशन म्हणतो. खूप महत्त्वाचे असलेले आज्ञाचक्र. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव, आपले दोन्ही डोळे, चेहऱ्यावरचा प्रत्येक अवयव, प्रत्येक ग्रंथी, याला चालना मिळायला लागते. रेकी साधना करत असताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचे आणि मग सावकाश श्वास सोडत एकेका बीजमंत्राचं उच्चारण करायचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत
बीजमंत्रांचं उच्चारण करा. सगळ्यात अगोदर ओम, मग ह्या चक्राचा बीजमंत्र हम आणि क्षम. ओंकारमधील मचा जास्तीत जास्त उच्चारण करायचं आहे. हम क्षम खूप आभार या वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. रेकी गुरूंचे खूप आभार. आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार. सगळ्या गुरूंच्या आशीर्वादाने या पवित्र मनुष्य देहाचे आपण कल्याण करत आहोत. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. खूप आभार या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे. सक्षम आज्ञा चक्राचे खूप आभार. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपले कल्याण झालेले आहे. या क्षणाचे आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. पवित्र आत्म्याचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे.